राज्यातील काँग्रेस नेत्यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक। बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार बैठकीला उपस्थित। बैठकीमध्ये पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी अंतिम केली जाणार। उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। दोघांमध्ये 2 तास चर्चा। सातारा लोकसभेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्ह। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीडचे इच्छुक उमेदवार बजरंग सोनावणे यांचा राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा। बजरंग सोनावणे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार का याकडे लक्ष। सांगली मतदारसंघावरून काँग्रेस आणि ठाकरे गटातील तिढा कायम। येत्या 2 दिवसात मुंबईतील काँग्रेसचे नेते सांगलीत येऊन भूमिका जाहीर करणार, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची मिरजेमध्ये सभा। लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात। नितीन गडकरी उमेदवार असलेलं नागपूर, सुधीर मुनगंटीवार उमेदवार असलेल्या चंद्रपूरसह रामटेक, भंडारा, गडचिरोली मतदारसंघांचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश। मतदान 19 एप्रिलला। उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर। जिजाऊ जन्मस्थळाला भेट देऊन सिंदखेड राजा इथे जनसंवाद मेळावा घेणार। चंद्रपूर लोकसभेतील भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराला सुरुवात। वरोरा तालुक्यातील भटाळा मंदिरामध्ये महाआरती करून प्रचाराला प्रारंभ। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार साहित्य तयार करण्याच्या कामांना वेग। नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार साहित्यांची निर्मिती। या साहित्यांची निर्मिती आणि पॅकेजिंगच्या कामात मोठ्या संख्येने महिला व्यस्त। माढा लोकसभेसाठी आता आघाडीतून आणखी एका उमेदवाराचा दावा। पाणी चळवळीचे प्रफुल्ल कदम यांना माढा लोकसभेची उमेदवारी द्यावी म्हणून विठ्ठल मंदिरासमोर मूर्तीला अभिषेक। नागपूर रामटेक मतदारसंघात प्रत्येकी 400 उमेदवार उभे राहणार। इंडिया विरुद्ध ईव्हीएम मोहिमेतील सदस्यांचा निर्धार। काँग्रेस नेते सुनील केदार यांचाही मोहिमेला पाठिंबा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात 12 ठिकाणी नाकाबंदी। शेजारील गोवा राज्यातून अवैधरित्या होणारी दारू वाहतूक रोखण्यासाठी आणि इतर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडून कसून तपासणी। निवडणुकीचा बिगुल वाजत नाही तोच घाटकोपरच्या पंतनगरमध्ये 70 लाखाची रोकड जप्त। निवडणूक आयोगाच्या स्टॅटिक सर्व्हेलन्स स्क्वॉडची कारवाई। या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी बदली। पदभार स्वीकारला। अभिजित बांगर 3 वर्षांहून अधिक काळ ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यरत होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली करण्यात आली। मुंबईमध्ये पुढच्या काही दिवसात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज। तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसच्या घरात जाईल अशी शक्यता। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मणिकपुंज धरणामध्ये लाखो लिटर पाण्याचा अवैधरित्या उपसा। शासकीय अधिकाऱ्यांच्या पथकानं 15 वीज पंप जप्त केले। नाशिकच्या मनमाडमध्ये पाणी टंचाईच्या झळा। वाघदरडी धरण कोरडं पडण्याची शक्यता। शहराला महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा। पाण्यासाठी नागरिकांची नगरपालिकेच्या सार्वजनिक नळाकडे धाव। मथुरेतील कृष्ण जन्मभूमी वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय। मशीद कमिटीची याचिका फेटाळली। अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित 15 खटले एकत्र चालवत सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता। मशीद कमिटीने निर्णयाला विरोध केला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।